शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपले तांबे साहेब आहेत, त्यांनी मशीन आपण आपल्याकडून घेतलेले आहेत, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया. आणि मशीन किती वर्षापासून वापरतात किंवा आता घेतलेले आहे त्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी बघूया. तांबे साहेब, तुम्ही त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरीजमधनं मशीन खरेदी केली, तुम्हाला त्याबद्दल काय तुमचा अनुभव राहिला आहे? मशीन त्रिमूर्ती ॲग्रोमधने आपल्याला 1-2 दिवसात अवेलेबल भेटली. आणि प्रकाशची मशीन ही 1 नंबर आहे. आणि त्याचा रिझल्ट बी चांगला आहे. परत प्लस तुमची सर्व्हिस चांगली आहे आणि व्यवस्थित सगळ्यांना समजून सांगता. जरी नाही समजलं तरी परत व्यवस्थित सांगणार काय प्रॉब्लेम आहे, काय आहे नक्की काय नाही. आणि तुमचे मिस्त्री बी अवेलेबल येतात. जरी बाबा काय प्रॉब्लेम झाला तर 1 दिवसाच्या आत अवेलेबल राहतात. त्यामुळे आम्ही आपले त्रिमूर्ती ॲग्रो मधली मशीन घ्यायचा ठरवलं. आणि तुम्ही आपल्या प्रकारची मशीन आहे, तुमच्या गावात किती मशीन आहेत आणि किती वर्षापासून? आता माझ्या गावा शेजारी गारदाडे म्हणून गावात एक माझा मित्र आहे गणेश सोळसकर. तर त्या मशीनचं मी त्याच्याबद्दल माहिती विचारली सगळी. त्यांनी माहिती मला चांगली सांगितली आणि म्हणला हाच मशीन घे. म्हणून मी निर्णय घेतला की प्रकारचीच मशीन घ्यायची. आणि सातारमध्ये आपली त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी आहे, ह्या इथून घेऊया. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, तांबे साहेबांना मशीन त्यांनी खरेदी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि आता आपण यांच्याकडे प्रकारची मशीन 5 वर्ष झाला आहे, त्यांची बी आपण थोडक्यात साहेब सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव कृष्णा चंद्रकांत सोळसकर, राहणार घाटदरे. मी 5 वर्षापूर्वी प्रकाश मशीन त्रिमूर्ती ॲग्रो मधनं खरेदी केली. त्यानंतर मला पहिल्या वर्षी मिस्त्रींनी जागे येऊन जे प्रॉब्लेम आला ते जागे येऊन त्यांना करून दाखवला. त्याच्यानंतर मला मशीन काही प्रॉब्लेम दिला नाही. डोळं झाकून मशीन मी 5 वर्ष चालवतोय. मला आमच्या भागात जरी कोणी विचारलं तर मी आवर्जून सातारला घेऊन येतो. आजपर्यंत मी 3-4 मशीन आमच्या भागात नेलेले आहेत. दरवर्षी 1 मशीन मी नेतो इथनं. ह्या वर्षी पण तांबे साहेब मित्र त्याला बोललो आपण इथूनच घ्यायची. 2 दिवसात पैसे दिले, मशीन अवेलेबल झाली, आज आम्ही खरेदी केली. साहेब, आता तुम्ही प्रकाशची मशीन तुम्ही खरेदी केली 5 वर्षापूर्वी. आतापर्यंत तुम्ही धंदा किती केला आणि मशीनचा मेंटेनन्स काय आला ती शेतकरी मित्रांनी काय व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र आपले बघतात, त्यांना एक तुमचा अनुभव आणि तुम्ही आतापर्यंत धंदा किती केला, म्हणजे पैसे किती कमावलं तुम्ही सांगा. मी मशीन नेली पहिल्याच सीझनला मी मशीन नेल केली. म्हणजे पहिल्याच सीझनला मला मशीनीने पैसे फेकले. त्यानंतर मी दर सीझनला असं वाढीव काम करत, तरी माझ्या विरोधात म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये चालू असतं काम. माझ्यापेक्षा मोठ्याच मशीनी आहेत सगळ्या. तरी माझ्या 15 HP न मी जे काम करतो ते 25 HP सारखं मी काम करतो 15 HP न. म्हणजे मला असं वाटत नाही की मशीन तोट्यात आहे. मशीनीचा धंदा इतका होतो की आपल्याला म्हणजे ही पण करू शकत नाही आपण. 1 महिन्यात आपण एवढं मशीन चालवू शकतो, एवढं हे करू शकतो. 1-1.25 लाखाच्या वरनच मी 1 महिन्याला चालतो. 1 महिन्याला म्हणजे 1-1.25 लाख रुपये म्हणलं तर शेतकरी मित्रांनो 3 ते 5 हजार रुपये ह्यांचा दिवसाला मशीन कमवतं. 5 वर्षात मशीनचा मेंटेनन्स काय आला? 5 वर्षात मशीनचा मेंटेनन्स मला 0 आला. फक्त एक बेल्ट गेला. आता अजून काही प्रॉब्लेम मशीनला आलेला नाही. मशीनला ग्रेसिंग व्यवस्थित जागेवर केलेलं आहे मी. सगळा मेंटेनन्स जागेवर केलेलं, काही प्रॉब्लेम नाही मशीनचा. आणि कटर फक्त आपल्याला सीझन नुसार कटर चेंज केले की बाकी मेंटेनन्स काही नाही. अजिबात मेंटेनन्स काही नाही. शेतकरी मित्रांनी बघायचं झालं तर प्रकाश मशीन आपल्याकडे कमीत कमी कंपनी जुनी आहे आणि सगळ्यात इंडियामध्ये नंबर 1 मशीन विकणारी फक्त प्रकाश आहे. त्याचा मेंटेनन्स नाही. आपल्याकडे मॉडेल भरपूर आहेत. 15 HP आहे, 10 HP आहेत, 12 HP आहे, 7.5 HP इंजिनवरचा आहे, 20 HP आहे, 25 HP आहे, 30 HP आहे. म्हणजे एवढे जे मॉडेल बाकीच्या कंपनीकडे नाहीत ते आपल्या कंपनीच्या मॉडेल आहेत. त्यात डबल स्पीड असू द्या, मक्काचं मशीन असू द्या, भुईमुगाचं मशीन असू द्या, प्रकाशच फक्त बनवते. आणि ह्याला सबसिडी आहे, त्याला अवेलेबल सबसिडी आहे, पूर्णपणे अवेलेबल आहे. स्पेअर पार्ट आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. जर कोणाला खरेदी करायचं असलं तर तुम्ही 2 जण काय सांगू शकता? आम्ही सगळ्यांना सांगणार की बाबा प्रकाशचीच मशीन घ्या. मटेरियल व्यवस्थित आहे. जरी काय प्रॉब्लेम झाला तरी अवेलेबल राहतो. नाहीतर काही वेळेस असं होतं की आपण मशीन घेतो आणि स्पेअर पार्टचा जर प्रॉब्लेम काय झाला आणि जर ते अवेलेबल नसलं तर मशीन थांबावं लागतं. तोपर्यंत मग आपलं नुकसान होतं. आणि हा सीझन एक 10 ते 15 दिवसाचा असतो. जर ती वेळ निघून गेली तर आपल्याला काही उपयोग नाही. त्यामुळे मशीन बी चांगले आहे, स्पेअर पार्ट बी अवेलेबल आहे, त्यांचे मिस्त्री बी अवेलेबल राहतात वेळच्या वेळेला. आणि व्यवस्थित माहिती दिल्यामुळे माणसाला पुढच्या बी समजतं. बरोबर आहे. हा त्याचा एक
पॉइंट चांगला आहे. शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे 5 वर्ष झालं मशीन यांनी केले. आता दुसरं मशीन यांनी यांच्या मित्रांनीच घेतलेलं आहे. त्यामुळं प्रकारची क्वालिटी जबरदस्त आहे, मालाची क्वालिटी जबरदस्त आहे. आत्ताच आमचे एक मित्र आले, त्यांनी त्रिमूर्तीमधला अनुभव सांगतील. त्रिमूर्तीमध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आणि अपडेट त्रिमूर्ती म्हणजे त्रिमूर्ती आहे. नवीन नवीन मशिनरीमध्ये त्रिमूर्ती नंबर 1ला आहे. सेलच्या बाबतीत बी नंबरला आहे, सर्व्हिसच्या बाबतीत नंबर 1ला आहे. ते थोडक्यात माहिती सांगतील. साहेब सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव विजय चव्हाण, पिंपोडे बुद्रुक. मोठ्याने बोलावं, त्यांना बी ऐकून द्या, कारण काय लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तुमचा. माझे नाव विजय चव्हाण, पिंपोडे बुद्रुक. माझ्याकडे किसान कार्पचं मशीन आहे. गेले 7 वर्ष झालं आहे. त्याचा मेंटेनन्स म्हणजे अजिबातच नाही आहे. फक्त ब्लेड मोडतात ते ब्लेड, आणि बाकीचं काय किरकोळ प्रॉब्लेम आला तरी ते फोनवर ऍडजस्ट करतात. आता त्रिमूर्तीमध्ये काय काय नवीन काय मशीन असते? त्रिमूर्तीमध्ये नवीन मशीन, मळणी मशीन, परत तुमचं कडबा कुट्टी, आणखीन रोटावेटर, रिवर्स फॉरवर्ड, साधा, रेझर, भरपूर काय अवेलेबल आहे. ज्यात पाण्याचे इंजिन आहे असं, आणि सर्व्हिस 1 नंबर आहे. शेतकरी मित्रांनो, बघितलं झालं तर आपल्या त्रिमूर्तीमध्ये सर्व्हिसला आपण स्पेअर पार्टला पूर्णपणे स्ट्रॉंग आहे. आता दुसरे आमचे मित्र आहेत, ती अनुभव सांगतात. तेजस मुळीक, कानपटवाडी. तर मी इथून जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं साहित्य मटेरियल नेतोय. माझे पॉवर टेलर आहेत आणि ट्रॅक्टर आहेत. तर इथं कुठल्याही मटेरियलला कमतरता नाहीये. जे मटेरियल आपल्याला अवेलेबल बाहेर होत नाही ते मटेरियल त्रिमूर्तीमध्ये अवेलेबल होत आहे. आणि ह्याचा त्रिमूर्तीमध्ये ऑल इन वन म्हणजे शेतीसाठी जी प्रत्येक अवजार लागतात ते सर्व अवजार इथं मिळतात. त्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला सातारमध्ये आल्यानंतर कुठेही जायची गरज लागत नाही. त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये सगळ्या पद्धतीचे मेंटेनन्सचं कुठलंही स्पेअर पार्ट हे सगळे मिळून जातात. त्यामुळं त्रिमूर्ती बेस्ट आहे. नमस्ते साहेब, असाच तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्रिमूर्ती आतापर्यंत पुढे जात आहे आणि जाणारच, कारण काय सर्वांचा सपोर्ट आहे. आणि तुम्ही आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना काय सांगताल? तुम्ही लाईक शेअर करा, सगळ्यांना तुम्ही सांगा. लाईक शेअर सगळं केलेलंच आहे. व्हिडिओ सगळे बघत असतो. आम्ही सकाळीच एक व्हिडिओ बघितला आणि दुपारी तर लगेच इथं आलेलो आहे. जे मटेरियल आम्ही बघितलं सकाळी व्हिडिओ मध्ये ते मटेरियल आम्हाला हवं होतं, इथं मिळालेलं आहे आम्हाला. तर दुसरी गोष्ट म्हणजे तेच मटेरियल आम्ही सातारमध्ये बाहेर जाऊन इतर ठिकाणी चौकशी केली. रेट मध्ये पण फरक आहे, भरपूर फरक, आणि देत पण नाहीत बाहेर. ते मटेरियल आम्हाला इथं मिळालं पण, आणि रेट मध्ये पण व्यवस्थित भेटलं. आम्ही सकाळी बघितला व्हिडिओ फिरत होतो आणि दुपारी येऊन आम्हाला काय असं अवेलेबल झालं. शेतकरी मित्रांना आपल्याला व्हिडिओ चालू काय मटेरियल आहे तुम्ही सांगा. आम्हाला पाठीमागचे जे खोबळा शिडी बसते ना, शिडी त्यासाठी जे तयार करतात प्लेट, रिव्हर्स फॉरवर्डची शिडी जी बसते त्यासाठी जो खोबळा तयार होतो तो खोबळा आम्हाला अवेलेबल होत नव्हता, किंवा बाहेर ठिकाणी आम्ही बघितला तर त्या ठिकाणी रेटचं कम्पॅरिझन जर केलं तर रेटमध्ये एवढी तफावत आहे की बोलायची सोय नाही. आम्ही आलो इथं, बघितलं, पटकन खरेदी केलं. आम्ही त्यासाठी 1 महिना झाला फिरतोय. पण आम्ही सकाळी त्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये बघितल्यानंतर आम्हाला ती वस्तू दिसली, त्यामुळे आम्ही लगेच येऊन कलेक्ट केली. बाकी ठिकाणी देत नाहीत, काहीतरी कारण सांगतात, किंमत जास्त वाढवून घेतात. तसं इथं किमतीला पण रिझनेबल आहे आणि सगळ्या गोष्टी रिझनेबल आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं कोणतंही प्रोडक्ट असू द्या, पॉवर विडर असो किंवा रोटावेटर असो किंवा मळणी मशीन असू द्या, तर आपल्या सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट आपल्याकडे तुम्ही दुसऱ्याकडून मशीन घेतलं तरी आम्ही स्पेअर पार्ट देणार तुम्हाला. असं नाही की आमच्याकडून हीच महत्वाची आहे. त्रिमूर्ती खासियत हीच आहे. तुम्ही आज आमच्याकडून बाबा स्पेअर पार्ट नेलं तर तुम्ही आमचीच उद्या किंवा पुढल्या वर्षी वस्तू आमच्याकडूनच घेणार. बाहेर गेलं तर म्हणतात रोटावेटर कोणाचा आहे, कुठल्याच कंपनीचा आहे, हे विचारून मग मटेरियल द्यायचं का नाही हे ठरवतात. पण इथं तसं नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. तुमच्यासाठी आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुमचा प्रतिसाद ही महत्त्वाचा आहे आम्हाला. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुम्ही नेहमी लाईक शेअर फॉलो करत जावा. नवीन आपल्याकडे ही भाताचं मशीन आहे साहेब, या तुम्हाला मी दाखवतो. हे शेतकरी मित्रांनो, आता हे आपण नवीन मॉडेल आणलेलं आहे. तर ही भात, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुगासाठी ही जबरदस्त मॉडेल आहे. आणि ह्याला 6 फॅन दिलेला आहे. टायर साईज बी मोठी दिलेली आहे ह्याला. ही एक मॉडेल आहे आपल्याकडं, म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरला. दुसरं एक ही बी भाताचंच आहे. आणि ही बघा गेलं तर बघा, ही बी आता 25 HP मॉडेल आहे. तर ही बी ह्यात डबल स्पीडमध्ये आलेलं आहे. फ्लॅव्हील हे जर मोठं आहे. परत हे पाठीमागच्या साईडला गेलं तर 15 HP. ट्रॅक्टर कोणता बी असू द्या,
तुम्हाला आपल्याकडे त्रिमूर्तीमध्ये ट्रॅक्टर तुमचा माझी इंजिनवरचं बी मॉडेल मिळणार 10-25 HP चा ट्रॅक्टर असू द्या 20 चा असू द्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेशर आणि तुम्हाला सर्व प्रकारची माहिती इथं व्यवस्थित मिळणार. त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि आपला नवीनच व्हिडिओ दररोज एक व्हिडिओ आम्ही टाकणार आहे नवीन नवीन वस्तूचा प्रत्येक जणाला. आता इथून पुढे आपलं व्हिडिओ जाणार आहे की प्रत्येक मशीनची सेटिंग बाबा मशीन आहे तुम्हाला घरी बसून सकाळ सेटिंग करता यावं म्हणून प्रत्येक व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा. पॉवर विडरला बाबा काय काम केलं पाहिजे प्रत्येक व्हिडिओ आम्ही अपडेट करणार आहे. त्यामुळं घरी बसून तुम्ही स्वतःच काम करू शकता. त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओ आम्ही अपडेट करत आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार तांबे साहेब, तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल. साहेब तुम्ही बी नमस्ते. असंच सहकार्य असू द्या.